नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश जाधव. मित्रांनो, आज एक स्पेशल विषय घेऊन आलेलो आहे, ॲनल फिस्चुला. तर फिस्चुला म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला भगिंदर असं म्हणत असतो. मग हे भगिंदर नेमकं काय? अनेक रुग्ण मला विचारतात, की नेमकं मला भगिंदर झालंय का? किंवा असं पोळी माझ्या गुदद्वाराच्या बाजूच्या ठिकाणी आलेली आहे. तर नेमकं हा भगिंदर तर नसेल. तर आज आपण हाच विषय घेऊन बोलणार आहोत. मित्रांनो, भगिंदर म्हणजे फिस्चुला म्हणजे ॲनल फिस्चुला. ॲनल फिस्चुला हा एक असा प्रकार आहे, जसा एका सुईसारखं टोकाचा तो असू शकतो किंवा त्यापेक्षा थोडासा मोठाही असू शकतो. तर बऱ्याचदा हा जो प्रकार आहे, हा अस्वच्छतेमुळे किंवा प्रॉपर हायजीन न ठेवल्यामुळे जिथे हेअर फॉलिकल्स असतात, तर ह्या हेअर फॉलिकलचं इन्फेक्शन होऊन हा फिस्चुला तयार झालेला असतो. मित्रांनो, बरेच रुग्ण यासाठी अनेक उपाय करून सुद्धा अपयशी ठरतात. म्हणजे त्यावर ते यश मिळवू शकत नाहीत. त्यातनं पूर्णतः बरे होऊ शकत नाहीत. तर याचं कारण म्हणजे काय असतं, की अ, जी गुदद्वारापासून निघणारी जी घाण आहे किंवा ज्याला मलमूत्र जे निघणार आहेत, तर हे कुठेतरी त्या पोळीचं तिथे जमा होत जातं आणि त्या मार्गात कुठे नेहमी तिथे स्राव तो होत असतो आणि हे इन्फेक्टेड होणं चालू असतं. यामुळे बऱ्याचदा असं होतं, की तिथे दुसरे नवीन मार्ग सुद्धा तयार होतात आणि हे जास्त अनेक मार्ग तयार होऊन एक बंच तयार होऊन अनेक ठिकाणी अशा पुळ्या येण्याचे सुद्धा चान्सेस आम्ही बघितलेले असतात. तर मित्रांनो, आज आपण हा विषय यासाठी तुम्हाला हे करत आहोत, की जर जर तुम्हाला जर कुठे अशी पोळी जाणवत असेल, तर तुम्ही वेळीच काळजी घ्यायला हवी किंवा होऊ नये म्हणून काही गोष्टींचा आपण आहारामध्ये सुद्धा समावेश करावा किंवा आपण त्याची काळजी काय घ्यावी यावर आपण बोलू. मला असं वाटत असेल, की आपल्याला हा रोग होऊ नये किंवा असा आजार होऊ नये, यासाठी सर्वप्रथम काही आहारामध्ये आपण समावेश करणं गरजेचं आहे. जसं फायब्रस फूड आपण खायला हवं, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला काकडी, मुळा, गाजर म्हणजे सलाड विविध प्रकारचे पालेभाज्या ज्या तुम्ही खाणार, तर देठासहित तुम्ही त्या पालेभाज्या खायला हव्यात. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळभाज्यांचा सुद्धा तुमच्या याच्यामध्ये समावेश असावा. रोज 1 ग्लास तुम्ही ताक जेवणासोबत घ्यायला हवं. ओके. थर्ड थिंग जी इम्पॉर्टंट म्हणजे रोज नियमित व्यायाम करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जी स्वच्छतेबद्दल जी गोष्ट मी बोललो होतो, तर ती गोष्ट तुम्हाला त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचे आहे. तर स्वच्छता म्हणजे बऱ्याच रुग्णांचा असा समज असतो, की खूप जास्त साबणाचा वापर करून ती जागा स्वच्छ ठेवणे किंवा तिथे वेगळ्या प्रकारचे बॉडी सोप्स वगैरे यूज करणे. तर असं केल्याने ती जागा स्वच्छ होते असं त्यांना वाटतं. मित्रांनो, त्यामुळे बऱ्याचदा तिथे ड्रायनेस तयार होऊन तिथे इन्फेक्शन होण्याचा जो चान्स असतो तो बऱ्यापैकी वाढून जातो. ठीक आहे, स्वच्छता ठेवण्यासाठी तुम्ही साबणाचं पाणी वापरू शकता किंवा जे हार्ड सोप्स असतात याचा वापर तुम्ही टाळायला हवा. अंघोळीनंतर म्हणजे स्नान केल्यानंतर तुम्ही तिथे मॉइश्चरायझरचा वापर करायला हवा. ती जागेला सरळ साधं सिंपल ऑइल हे तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. तर तुम्ही कोकोनट ऑइलचा समावेश तुमच्या जीवनशैलीमध्ये करायला हवा. तर तिथे अंघोळीनंतर किंवा अंघोळीआधी तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. तिथे त्या जागेला प्रॉपर मसाज करून किंवा स्वच्छता म्हणजे जी गुदद्वाराची जी जागा आहे ती स्वच्छ धुणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा घाईमध्ये रुग्ण त्याकडे लक्ष देत नाहीत. टॉयलेट पेपर वापरतात. टॉयलेट पेपर वापरणं हे कितपत ज्यावेळेस तुम्ही घाईमध्ये आहात किंवा बाहेर कुठे असाल तर ठीक आहे. बट स्टिल तुम्ही पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि पाण्याने ती जागा स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. खूप वेळ एका जागी बसू नये. खूप जास्त कालांतर एका जर ठिकाणी तुम्ही बसत असाल, टाईट जीन्स पॅन्ट किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हीट तयार होऊ शकते आणि तिथे तुमचे केस जे आहेत ते ओढल्या जाऊ शकतात आणि ओढून तिथे बॉईल तयार होतो आणि हेच कारण पुढे जन्म घेतं फिस्चुला तयार करण्यासाठी. तर मित्रांनो, मी जे सांगितलेलं आहे ह्या गोष्टींचं तुम्ही थोडंसं पालन करावं. एवढी मी नक्कीच तुमच्याकडनं आशा करू शकतो आणि तुम्ही एक सुखी जीवनाचा आनंद नक्कीच घेऊ शकता. आणि ही झाली आता प्रिकॉशनरी थिंग. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तुम्ही आता जर सपोज ज्या रुग्णाला किंवा ज्या व्यक्तीला असा आजार झालेला आहे, त्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सर्जरी हा त्याच्यासाठी फक्त एक उपाय आहे असं नाही. तर त्यासाठी होमिओपॅथी तुमची मदत करू शकतं. होमिओपॅथीमध्ये अशा असंख्य औषधं आहेत, ज्यामुळे आपण ह्या आजाराला बरं करू शकतो.
ज्या रुग्णांना नेहमी सवय असते की ज्यांना टेंडन्सी असते पाईल्सची म्हणजे मूळव्याधीची, तर अशा रुग्णांमध्ये हा आजार बघायला मिळतो. खास तर जे रुग्ण दारूचं सेवन करतात, जास्त बेठेकाम असणे किंवा त्यांची झोप पुरेशी होत नाही, अशा रुग्णांमध्ये सुद्धा हे आपल्याला बघायला मिळतं. होमिओपॅथी नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकतं आणि नक्कीच तुम्हाला सर्जरीपासून वाचवू शकतं. तर आपल्याकडे असे असंख्य औषधं आहेत. आपण आपल्या क्लिनिकल ट्रायल्स सुद्धा आपण यावर केलेल्या आहेत, की ज्याने आपण ऑपरेशन टाळू शकतो. असे शेकडो पेशंट्स माझ्याकडे ठीक झालेले आहेत, जे की त्यांना आज फिस्चुलाचा त्रास नाही आहे. इव्हन आम्ही MRI रिपोर्ट सुद्धा करून पेशंटला त्याचं दाखवलंय, की त्यांचे जे विविध प्रकारचे जे मार्ग त्यांचे तयार झालेले होते. तर होमिओपॅथी नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकतं आणि नक्कीच तुम्हाला सर्जरीपासून वाचवू शकतं.